श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 सुरू होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 असणार आहे. त्यानुसार 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाईल. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास मांडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात. या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटून त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे. तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्री साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन कोजागरीत असे विचारते, म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात. या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागताकरता घरामध्ये, मंदिरामध्ये तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कर कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईल असे ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभते, पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते. तसेच कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो, म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी अनेक उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे करोडपती व्हायची इच्छा तर आपली पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा. या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना आपल्याला ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. तसेच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला थोडासा पाणी शिंपडून घ्यायचं. मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढायचं आहे. तसेच आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे. तसेच आपला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची आहे. आवर्जून आपल्याला लक्ष्मीची पावलंही काढायची आहेत. एका पावलामध्ये आपल्याला हळद आणि एका पावलामध्ये आपल्याला कुंकू हे टाकायचं आहे. अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी ही करायची आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत. लाल फुलंही अर्पण करायची आहेत. तशी श्रीहरी विष्णूंना आपल्याला हळद, चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळंही अर्पण करून घ्यायची आहेत. अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा ही करायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात. ह्याकरता आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध हे टाकायचं आहे.
तसेच त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे। असं हे जल घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला हे जे जल आपण घेऊन गेलेले ते पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत। प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो। तसेच पिंपळ वृक्षाला साक्षात श्री हरी विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं गेलेलं आहे आणि जर आपण पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा केली, सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, कारण पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो। आपल्याला बोलायचं आहे की ह्या झाडाचं मी एक पान माझ्या इच्छापूर्ती करता तोडत आहे। आता तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती आपल्याला तिथे बोलून दाखवायची आणि त्यानंतर आपल्याला ते पान जे आहे ते तोडायचं आणि माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू तसेच आपल्या पितरांना आपल्याला बोलायचं आहे की ज्या पण इच्छेकरता मी हे पान तोडत आहे ती माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाचं एक पान जे आहे ते तोडायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं। हे पान घरी आणल्यानंतर आपल्याला ह्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची। प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू, हळद त्याचबरोबर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ह्या मिश्रणापासून आपल्याला एक गंध तयार करायचा आहे। त्यानंतर जे पिंपळाचं पान आहे त्यावर आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्या मनातली इच्छाही लिहायची। जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धनप्राप्ती लिहा, तुमची विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा, नोकरीमध्ये प्रमोशन हवे असेल तर प्रमोशन लिहा किंवा इतरही तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर लिहायच्या आहेत। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे। त्या तांदळाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आहे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे। त्यानंतर ह्या पानाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला आपली इच्छा पूर्ण करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। जेव्हा पण आपण उपाय करतो त्याचबरोबर काही सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। तर आपल्याला देवघरामध्ये बसायचं आणि आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर एकदा पुन्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही माता लक्ष्मीला बोलायची। त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही प्लेट आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि संध्याकाळी म्हणजे 5 वाजल्यानंतर तुम्हाला ते पान तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घराजवळ असणारं वाहतं पाणी जसं की नदी असेल किंवा समुद्र असेल तिथे जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। आता बरीच लोक सांगतील आमच्याकडे वाहतं पाणी नाही, मग काय करायचं? मग तुमच्या इथे जिथे पण कोणत्याही देवीचं देऊळ असेल तिथे तुम्हाला हे पान घेऊन जायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान तिथे अर्पण करायचं। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी हा भूतलावर असते आणि ती पाहत असते की कोणते भक्त तिच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते उपाय हे करत आणि जो भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।